पैसे खाऊन बसतात पुढारी लोक आणि माणसं शेतकरी गोरगरीब जाते दांडीला. ते म्हणते आमचं पाणी कुठे येते, संध्याकाळी सोडते ती सकाळी 4-5 वाजता बंद करते आणि त्यांनी दावा गेली की म्हणते आमचं पाणी नव्हती. सांगा मोर्चा काढल्यावर सगळ्या कारखान्यावर आमच्या दालम्याचा कसं राख म्हणजे लयच राख येते, प्रमाणाच्या बाहेर राख येते. बाजारात बसलं की व्यापारी बसू देत नाहीत, रोडवर बसलं की तोपर्यंत महानगरपालिकेच्या गाड्या येतात, एकदा आमचा माल सगळा उचलून सुद्धा नेतात. सिरियसली म्हणजे कसं आहे माहिती आहे, बंद होत नाही असं नाही, बंद होते. हे कसं आहे, असं पुरलं सगळी मिळून जाते. हे नियमानं शासनाचं आहे, बरोबर सरकारी आहे. पण आता कोण जातो असलं कर जे जाते ती पूर्ण कर जाईल नाही. कारण एक रोग थांबवण्यासाठी अनेक आपण त्यांना घालायला हवं. म्हणजे कीटकनाशक म्हणजे आपण रासायनिकच वापरतोय, रासायनिक खतच आपण द्यायला लवकर वाढेल. म्हणजे जमिनीचा पोत कुठं तर आपण हा खालावत चाललाय. ही कारण आणि ह्याला कुठेतरी कारखान्यातून होणारे प्रदूषण हेच कारण आहे. की जशी कारखान्याची डिस्टिलरी चालू झाली तसा कारखाना म्हणजे फक्त काकडीच असं नाही, सर्वच पिकांच्या वरती ह्याचा प्रादुर्भाव झाला. तर ह्या संदर्भात गांभीर्याने खरंच विचार केला. एक शेतकरी आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं येत्या काही काळामध्ये आपल्याला ही चळवळ सुरू करावी लागेल. की आमच्या गावात इथे कॅन्सरची किती माणसं आहेत, या जवळजवळ राखामुळं आम्ही लोटायला लागलो तर आवा खोकला येते लोटताना मासे तोंडाला बांधून आम्ही रोज लोटते बाहेर. नमस्कार, मी प्रदीप मोरे आणि आपण पाहत आहात डीप मीडिया मराठी. पोर्ले गावातील शेतकरी आज रडकुंडीला आलाय. ज्या काकडीच्या पिकाने इथल्या शेतकऱ्याला उसाच्या बिलाची वाट न पाहता दिवाळीचं सोने खरेदी करून दिलं, आज त्याच पिकांची राख रांगोळी होत आहे. पण ही राख रांगोळी निसर्गाने केलेली नाही, तर इथल्या मुजोर कारखानदारीच्या थोरांड्यातून निघालेल्या प्रदूषणाने केली आहे. शेतकऱ्यांच्या घामावर उभ्या राहिलेल्या या कारखान्यांना आज त्याच शेतकऱ्यांच्या पिकांचं मरण दिसत नाहीये का? हाच प्रश्न आज पोर्लेचा प्रत्येक शेतकरी विचारत आहे. थोडं चांगलं उत्पन्न असताना आता याचा औषध खर्च निघून झालाय. तिथून पाठीमागे असं उत्पन्न होतं की एक दिवसाचं एका टनाचं पैसे निघत होतं. पण आता असं झालंय या 10-12 वर्षात मग ते कारखान्याची राख असू दे किंवा बऱ्याच काही गोष्टी असतील, पण आता उत्पन्न तसं मिळत नाही. कारखाना आम्ही तर म्हणतो मोर्चा बायकाने न्यावायचं, वाळकाचं न्यावा, माणसावर पण आवं. घरातील राखा बघा बघितलं कसले येतात त्या कारखान्याच्या राखा, त्यामुळे ते माणसांचं पण आजार वाढलेत का नाही सांगा. वाढले म्हणजे ते आपल्या पिकावर पण परिणाम करते हो राखी. ते आता कारखाना बदलला तर सगळ्यांचीच लागायला. आता खर्च यंदा अंगावर आमच्या वाळकाच्या औषध पाणी म्हणून ही तोडणी तो माणूस दररोज हजेरीने घ्यावे नाही, त्यामुळे अवघड झाले सगळं. आता नंतर घरात खायलाच हे होणार वाळक, काय नाही परवडलं त्यांना. 75% फरक आहे वाळकावानी आणि हे कुठे वाळका त्याला फुलं धरत नाही, किरडी धरत नाही, असं आहे. त्यामुळे उत्पादन कमी आहे. म्हणजे काय त्याचं कारण काय? काय कारण आता काय कारखान्याकडे गेलं तर तीच बॉम्ब आहे, नाही गेलं तरी तीच आहे. मग कारखान्या काय नुकसान भरपाई किंवा शेतकऱ्यांना काय दिले का नाही तुम्हाला? कोण जातोय, जाईल तो मोहर जाईल ती खातोय होतोय मोकळा, दुसरं काही आहे शेतकऱ्यांना तो मिळत नाही. होय, अच्छा, कोण खाईल ते खातोय, कशाला पण दाखवत जायला काढलं कोण तिकडे. काय करायचं आहे हेच म्हणायचं नाही. आपलं काय होतं, आपल्या रानात काय पिकल ते पिक. आता हा या रानात रोजचा 2, 2.5, 3 वजी चालत याला याकच तोडले सकाळ 3 वजन चालत होती ती. आज आज काल तोडले त्याचं आज नाही, संध्याकाळची ती वास सुटते म्हणा जाई. पाण्याचा सोडून दे, पाण्यात सोडून त्या डिस्लरीचा जे संध्याकाळचा वास होते का आंबाट सरळ आहे म्हणतो ती. नाही देवा, शरीर बात करायचं 100% बांधून कसं होते माहितीये का, तिथल्या तिथं वास येत नाही. तू त्या डिस्लरी पशी गेलास की तिथं तुला वास येणार नाही. तू बाहेर इकडे पंक्ती गाडी बंद पडली, त्या वाड्याला पाणी म्हणायचे होते, काळ 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 मीठ पाणी. पोर्ले परिसरातील शेतीचं गणित म्हणजे ऊस आणि त्यासोबत घेतलं जाणारं काकडीचं आंतरपीक. ऊस मोठा होईपर्यंत या काकडीनं शेतकऱ्यांचा घरखर्च, मुलांचं शिक्षण आणि सणासुदीचा आनंद जपला होता. पण आता ती परिस्थिती बदलली आहे. कारखान्यातून उडणारी ती काळी राख, ते दूषित पाणी आणि हवेतील ते विषारी कण या प्रदूषणानं काकडीच्या वेली अक्षरशः करपून टाकल्या आहेत.
50% उत्पन्न घटलंय, म्हणजे शेतकऱ्यांचा अर्धा संसार या प्रदूषणाच्या धुरांड्यातून जाळून खाक झाला आहे. काय करतात काय हे कारखाने? फक्त नफा कमवायचा. शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतंय, त्यांची पाने राखेने माकली आहेत, त्याला फळधारण होत नाहीये, हे या कारखानदारांना दिसत नाही का? की एसी केबिन मध्ये बसून या धुरांड्यांचा त्रास त्यांना जाणवत नाही? करपले हे सल्फर डायऑक्साईडमुळे करपले. ते आम्लीय पदार्थ जे बाहेर पडतात कारखान्यात त्याच्यामुळे मोठं व्हायच्या अगोदर त्याला गळती होते, कारण तेवढं त्याला खाली मिळणं बुरशी वाढत जाते. पोर्लेगाव आणि काकडी हे समीकरणच आहे. आपण कोल्हापूर सगळ्या ठिकाणी गेलो शहरामध्ये तर पोर्लेची काकडी आहे का म्हणून त्यांना विचारलं जाते. पोर्ली काकडी असेल तर त्याची चव वेग आहे. पण काळ बदललाय. जसं जसं पर्यावरण बदलत जाईल, जसं तसं प्रदूषण वाढत जाईल, तशी काकडीतली असणारी चव, त्याचा रंग, ह्या गोष्टी बदलत जातात. ह्याला बरंच घटक कारणीभूत आहेत. म्हणजे रानामध्ये इतर ठिकाणून वाढलेली माती असू दे, पाण्याचा निचरा न होणार साठून राहण्याच्या जमिनीत रासायनिक खताचा वापर, अवाढव्य वापर असेल, किंवा कारखान्यातून होणारं अंमली पदार्थांचं प्रदूषण, ह्या सगळ्या गोष्टी आज कारणीभूत आहेत की बाबा काकडीमध्ये आपल्याला उत्पादन कमी येतं, चव बदलली गेली आहे. म्हणजे ह्यातून जो शेतकरी आज गावामध्ये आपल्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे काकडीच्या उत्पादनातून कोणी घरं बांधलीत, कोणी सोनं केलं, म्हणजे डिफेंड राहावं लागत नव्हतं की ऊसाचं बिल येईल मी त्यावेळी करेल, की समृद्ध होता शेतकरी. पण आता ते कुठेतरी ते समृद्धपणा नष्ट होत चाललाय. याचं कारण फक्त हे प्रदूषण आहे. आता याचं तुम्ही म्हणाल की काय एवढा फरक पडतोय, तर मला दाखवायचं आहे की आता ही पानं पूर्ण पिवळे वगैरे झाल्यात. हा ऍक्च्युली डावण्या रोग आहे म्हणायचा. हा डावण्या रोग कधी होतो? जेव्हा कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो आणि आम्लीय पदार्थ जेव्हा ते बाहेर पडतात तर त्याचा एक लेअर तयार होतो ह्याच्यावरती, आणि जे सिलिकॉन कोटेड असतं ते सिलिकॉन कोटेड नसल्यामुळं त्याला डावण्या हा तयार होतो. हे असं टिपकं सुरुवातीला पडतात. हे जर मागची बाजू बघितली तर एक पांढरट असं त्याला थर असतो. हा ही पूर्ण बुरशी आहे. ही पूर्ण बुरशी आहे आणि बुरशी रूपांतर नंतर हे पिवळं असं होणे ह्याच्यामध्ये होतं. मग ही बुरशी वाढली की त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आली, मग ही पानं करपायला सुरू होतात. मग पानं करपायला कार्बन डायऑक्साईड वाढला नवीन, आणि त्याच्यामध्ये हे सगळे पानं करपायला लागलेत की मग त्याला मेन्कोजॉब 68% म्हणजे आता रिडोमिल गोल्ड, जर बोली भाषेत घ्यायचं, रिडोमिल गोल्ड सारखी महागातली औषधं ह्याला फवारणी करावी लागेल. एक काळ असा होता की एखादा कीटकनाशक, म्हणजे आम्ही सुरुवातीला आम्ही लहान होतो त्यावेळी आम्ही लिंबाचा पाला मारत होतो कीटकनाशक म्हणून. आज अनेक मोठी कीटकनाशक, म्हणजे जे पंपाला 120 रुपये 130 रुपये एका 15 लिटरला, म्हणजे 15 लिटरचा पंप 4 गुंठ्याला पुरतो, तर 120-130 रुपयाचं ते औषध प्लस रिडोमिल गोल्ड सारखं जे औषध आज 200 रुपयाला 2 पंपाचं आहे, म्हणजे ते 100 रुपयाचं, म्हणजे 4 गुंठ्याला 3 दिवस, प्रत्येक तिसऱ्या दिवशी आपल्याला 450-400 रुपये खर्च करावा लागत आहे. तर हा खर्च एवढा वाढलाय आणि त्यातून उत्पन्न तेवढं मिळत झालंय. आज जर काकडी बघितली आपण तर बऱ्यापैकी ही आता ही काकडी आहे की आपल्याला हे सगळ्यात दिसतात काकडी. पण आता ड्रॉबॅक काय आहे की ही काकडी हिथच मध्ये बारीक झाली आणि हिथं पुढे, तर ह्याचं काय इथं पर्यंत जाड झालंय आणि इथं आता ही जून व्हायला पाहिजे, ऍक्च्युली ही कवळी व्हायला पाहिजे. पण व्हायला काय की ज्यातून जे यायला पाहिजे, प्रवाह यायला मिळायला पाहिजे तो, पण ह्याला बुरशी असल्यामुळं अटॅक थांबला इथंच. अटॅक थांबल्यामुळं जर आता लहान आहे ओळखणार नाही, ह्याला आता रेड माइट्स पडायला लागल्यात. म्हणजे जेवढं आपल्या शरीरामध्ये जसं रक्त कमी पडेल किंवा पांढऱ्या पेशी कमी पडल्या तर अनेक रोग वाढतात, तसं ह्याला आता जे प्रोटीन्स खायनं जमिनीत अपडेट व्हायला पाहिजे ते होईना झाल्यात. कारण का हिरव्या वनस्पती अन्न तयार करू शकतात, हा साधा विज्ञानाचा एक नियम आहे. पानच हिरवी राहिली नाही त्याला, पानं झालीत पिवळी. तर पिवळी का झाली आहेत की ह्या सगळ्या ज्या आम्लीय पदार्थ ह्याच्यामध्ये आल्यामुळे. एक काळ असा होता की काकडी फक्त घालायची आणि 3-4 महिने तोडत बसायचं. आता जास्तीत जास्त 15-20 दिवस झाले की त्याचा भार संपतो. हे भार संपण्याची ही सगळी कारणं आहेत. रासायनिक खताचा जास्तीत जास्त वापर त्यामुळे करावा लागला, त्यामुळे जमिनी नापीक होत चालल्यात. पुन्हा एक कारण, एक रोग थांबवण्यासाठी अनेक आपण त्यांना घालायला लावले. म्हणजे कीटकनाशक म्हणजे आपण रासायनिकच वापरतोय, रासायनिक खतच आपण द्यायला लावले लवकर वाढण, म्हणजे जमिनीचा पोत कुठंतरी आपण हा खालावत चाललाय. त्याची ही कारणं आणि ह्याला कुठेतरी कारखान्यातून होणारे प्रदूषण हेच कारण आहे. आणि ह्याच्यामधूनच, आणि हे जर थांबवायचं असेल, भविष्याला पुढे काहीतरी आपल्याला द्यायचं असेल तर त्याला एक चांगली जमीन देणं गरजेचं आहे. आणि कारण आरोग्य चांगलं राहिलं तर बऱ्याच गोष्टी राहू शकतात.
हा तुम्ही विकायला जाताना काय काय अडचणी येतात, काय अडचणी आहेत? विकायला काय दिवसभर उन्हात बसायला लागते म्हणजे वेगवेगळ्या स्वभावाचं वेगवेगळ्या लोकांची संग घिसघिस करायला लागतात. 10-5 रुपयासाठी लोक घिसघिस करतात आणि बसायचा एक प्रॉब्लेम बसायचा प्रॉब्लेम आहे. ते कोल्हापुरातल्या नागरिकांनी समजून घ्यावं. बाजारात बसले की व्यापारी बसू देत नाहीत. रोडवर बसले की तोपर्यंत महानगरपालिकेच्या गाड्या येतात. एकदा आमचा माल सगळा उचलून सुद्धा नेतात गाडीत टाकून. बाहेर टप्पा सकट डालग्या सकट सगळं तागडी वजना सकट नेतात. ते तोटाच म्हणाल. ते तोटाच त्याने एकदा नेल्याला हेलपाट घालून तिने काही शेवटी दिलंच नाही. दंड आकारला जातो. ते जरा महानगरपालिकेने ते खेड्यातून येणारी काकडी घेऊन येणारे त्यांचं जरा बसण्याची व्यवस्था, त्यांना काय बाबा दुकानदार वगैरे असतात किंवा काय असतात त्यांच्या पुढे बसून देतात, ते जरा महानगरपालिकेने बघावं. मार्केटच नाही म्हणजे बाजारात गेले व्यापारी म्हणजे तुमच्यामुळे आमचा माल मार्केट त्याला उपलब्ध करून दिलं जात पाहिजे. नाही. आणि रोडवर पण व्यापाऱ्यांचं झालंय आता. रोडवर पण व्यापारी बसतात. मग रोडवर जरी बसलं तरी व्यापाऱ्यांचा आणि आम्हाला असतेच इथं बसायचं नाही. आमचा तुमचा ताजा माल असतोय, आमच्या हातावर पोट आहे, आम्ही हे विकत आणून विकतोय, तुमचं खपतंय, अशा आमचं अडचणी आहेत, खपत विकायला नाही, पण असं अडचणी होतंय. आहेत. तिथली लोक किंवा महानगरपालिका त्रास देते. महानगरपालिका देते जरा तशी ती गाडी हा त्याला फक्त जरा बांधून बाजूला ठेवायचं बापरे. आणि बर बसायचं. तिथं पण वेगळ्या अडचणी आहेत. अडचण साधारण किती वर्ष झालं पीक घेत आहे? 10 वर्ष झाले घेतो. 10 वर्ष झालं घेत आहे. मग ह्या 10 वर्षात काही बदल झालाय का? झाले चांगल्या पद्धतीची काय काकडी भेटते. म्हणजे पहिल्यापेक्षा चांगली काकडी नाही भेटते? काकडी भेटते चांगली. आपण जेवढं का नाही म्हणजे मनापासून जर केलं काकडी तर भेटते काकडी. हा परिसर कारखाना एरियात येतो काय? हा नाही कारखान्यापासून लांब येतो परिसर. हा उत्तरेकडच्या शिवार म्हणून येते काकडी आम्हाला चांगल्या पद्धतीची भेटते. बरं. जे तुमच्या ओळखीचे मित्रपरिवार जे काय कारखान्या परिसरातले आहेत त्यांची काय प्रतिक्रिया वळकांच्याबद्दल? तिकडं थोडाफार इफेक्ट पडतो. राखामुळे उसाव पण तिकडे पडते बरेच. त्यांच्या उत्पन्नावर फरक पडतो तिकडे फरक पडतो. पाणी येतेच ना, पाणी जरा पोल्युशनचा विषय आहे. धुराचं प्रदूषण जास्त झाले त्या राखाचा तिने बंदोबस्त करायलाच पाहिजे. बरोबर. हे काय पीक नसलं तर चालेल. अहो माणसं तरी चांगली जाताना पाहिजेत का नको ती. कृषी म्हणजे पोरल्यातलं हे पारंपरिक पीक आहे जिल्ह्यात प्रसिद्ध. जिल्ह्यात तसं. आणि टोटल कोल्हापूरला स्वच्छ व ताजी काकडी पुरवायचं काम पोरलेकर करतात. आणि शेतीवरती आधारित काकडी पिकाकडे बघितलं जातं. आणि काकडी पीक हे खरोखर आपण पावसाळ्याचं जे 3 महिने आहेत त्याला लागणारा जे बाजार आहे तो आपण ह्या काकडीच्या पैशातूनच भरतो. आणि हा आर्थिक व्यवसाय अतिशय चांगला आहे शेतकऱ्यांसाठी. खरं तर काकडी हे आपल्या गावचं म्हणजे माझ्या पोरलेचं पाडव्यापासून दिवाळीपर्यंतचा सगळा घरखर्च जो आहे तो ह्या काकडीवरती चालला जायचा. म्हणजे वर्षातला निम्मा खर्च ही काकडी उचलत होती. ह्या काकडीला खरं तर जसं आज संत्री असेल, मोसंबी असेल, स्ट्रॉबेरी असेल, ह्याला जसं GI मिळालं म्हणजे जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन मिळालं, भौगोलिक नामांकन मिळालं, तर अशी परिस्थिती होती पोर्लेची एकेकाळी की ह्या पोर्लेच्या काकडीला सुद्धा ते भौगोलिक नामांकन मिळालं असतं, जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन मिळालं असतं. पण आजची काकडीची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. खरं तर ह्याच्यामध्ये कृषी विभाग आणि पर्यावरण विभाग यांनी एखादी संयुक्त कमिटी करून ह्याचा नेमका रिसर्च केला पाहिजे की बाबा नेमकं हे कशामुळे झालं, काय नेमकं असं वातावरणात बदल झाला की ही पोर्लेची काकडी ह्या 8-10 वर्षामध्ये अगदीच तिचा दर्जा जो आहे, उत्पन्न जे आहे ते अतिशय कमी आलं. तर ह्याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. खरं तर मग हवेमध्ये पिकं कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. मग इतका कार्बन डायऑक्साईड ह्या पोर्लेच्या हवेमध्ये का वाढला, नेमकं वातावरणामध्ये काय बदल झाले. त्याचबरोबर अनेक लोकांचं असा रोष आहे की जशी कारखान्याची डिस्टिलरी चालू झाली तसा कारखाना म्हणजे फक्त काकडीच असं नाही, सर्वच पिकांच्यावरती ह्याचा प्रादुर्भाव झाला. तर ह्या संदर्भात गांभीर्याने खरंच विचार केला पाहिजे. एखादी समिती गठीत केली पाहिजे. त्या समितीनं खरंच पारदर्शक अहवाल दिला पाहिजे आणि हा अहवाल घेऊन आपण त्या संदर्भात काम केलं पाहिजे. एक शेतकरी आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं येत्या काही काळामध्ये आपल्याला ही चळवळ सुरू करावी लागेल की शेतीचं उत्पन्न आणि शेतीचा जे काही शेतीवरती जे आज हे जे संकट आले या संकटाचं आपल्याला कसं निराकरण करता येईल यासाठी आपल्याला काही ना काहीतरी मार्ग हा काढलाच पाहिजे. प्रशासनाला आमचा सवाल आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की झोपले कुठे? कारखान्याच्या या मनमानी कारभारावर कोणाचा वचक आहे की नाही? आज पोर्लेचा शेतकरी संतापला आहे कारण त्याच्या हक्काच्या नगदी पिकावर हा दरोडा पडला आहे. जर वेळीच प्रदूषणावर लगाम घातला नाही तर हा शेतकरी शांत बसणार नाही. कारखान्याच्या धुरांड्यातून निघणारी राख जर आमच्या ताटात पडणार असेल तर तो धूर बंद करण्याची ताकदही याच शेतकऱ्याच्या मनगटात आहे, हे विसरू नका.
शेती संदर्भातील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच डीप मीडिया मराठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा डीप मीडिया मराठी.